तर सर्व प्राचीन स्थापत्य शैली इतिहास व आपल्या भारतीय संस्कृती प्रेमींना माझा चॅनलच्या माध्यमातून सप्रेम नमस्कार. तर आता पहा आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण आहे, तर याचा जिल्हा कोणता? भंडारा ना? भंडारा जिल्हा. हा. तर हे नागरिक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी सानगडी नावाचं जे ऐतिहासिक ठिकाण आहे, सानगडीची तोफ म्हणून जी प्रसिद्ध आहे. पहा इथे छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे, अश्वारूढ. आणि हे पहा जय भवानी जय शिवाजी आणि त्रिशूळ आहे. आणि पहा हे नागरिक, आता पहा इथं काय लिहिलेलं आहे, ग्रामपंचायत सानगडी, सहानगड किल्ला भोसलेकालीन, म्हणजे भोसलेकालीन आहे. आणि याची स्थापना दिलेली बा इसवी सन 1734. इसवी सन 1734 ची स्थापना. आणि हा किल्ला आहे, हा किल्ला आहे पहा इकडे. आणि या किल्ल्यावर ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे. मानगड मा तोपेश्वरी प्रसन्न. आणि ही आहे तोफ. जी तोफ पाहण्यासाठी शेकडो किलोमीटर वरून नव्हे, हजारो किलोमीटर वरून नागरिक येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचं आडनाव भोसले होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तोफ आहे असं हे नागरिक किंवा सर्व सांगतात. पहा हे नागरिक आहे. आणि यांचं याच्यासाठी मी अभिनंदन करतो की पहा, तर यांचं अभिनंदन आहे. हे आता भाऊ नाव काय आपलं? माझे नाव लतेश रामचंद्रजी बहेकर आहे. गाव? माझे गाव आहे सानगडी पासून 5 किलोमीटर अंतरावर एक छोटस एरंडी देवी म्हणून. येस. एरंडी तर देवी. पहा तुमचं आणि आपलं भाऊ, आपलं नाव काय? वसंत हेमराज खंडाई. तुमची माझी ओळख आहे का? नाही. तुम्ही कसे आले आता तुम्हीच सांगा. मी तुम्हाला तिथे भेटलो, गावाचं नाव विचारलं, ठिकाण विचारलं, तुम्ही स्वतःहून आले. पहा असे पण लोक असतात गावातले लोक. पहा एवढे सहकार्य प्रेमी असतात, सहकार्य करतात. यांना असं वाटलं का बाहेरून कोणतरी आले, यांना आपण दाखवलं पाहिजे. सानगडीच्या किल्ल्यामध्ये बऱ्याच वर्षापासून ऐकलं होतं, येणं नाही झालं. आज आलो, होळीच्या दिनानिमित्त सुट्टी होती. हे दोन भेटले मला आणि यांनी स्वतःच्या गाडीवर आले, माझ्या गाडीवर आले नाही. त्यांचं खूप खूप मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यांच्याकडून पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला सादर कर. पहा हा किल्ला आहे आणि हा आहे सर्व परिसर. पहा हा परिसर आहे सर्व, हे आधुनिक डेकोरेट आहे. परंतु बाकीचं पाहते तिकडे किल्ला दिसतात, प्राचीन किल्ल्याचे अवशेष. आणि इकडं तलाव आहे. हा एवढा मोठा जो तलाव आहे, नैसर्गिक तलाव आहे तो, आणि खूप मोठा तलाव आहे या. आणि ते तिकडे पहा उंच टेकडीवर काहीतरी दिसतंय. हा जो परिसर दिसतोय ना, या परिसरामध्ये जसं जसं आपल्याला दिसतंय, तर याच्यावरून आपल्याला जाणवत आहे की प्राचीन काळाच्या स्मृती आहेत या. पहा इथं संरक्षण समिती वगैरे वगैरे. आणि याच्यानंतर एक एक गोष्ट आपल्याला सविस्तर मध्ये दाखवणार.